नमस्कार, मी विठ्ठल बाळुंके. न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्हच्या महाराष्ट्र कट्टा या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचे आपले कट्ट्याचे प्रमुख पाहुणे आहेत स्वराज्य पक्षाचे जिल्हा प्रमुख डॉक्टर रुपेश नाठे. खरं तर रुपेश नाठे सर, गेल्या अनेक दिवसांपासून मला व्यक्तिगत वाटत होतं की तुमची मुलाखत घ्यावी, आणि त्यामागचं कारण होतं की सुसंस्कृत असा चेहरा एक राजकारणात आलेला आहे. आणि विशेष म्हणजे नुकताच जो छत्रपती संभाजीराजेंनी आपला जो पक्ष स्थापन केलाय, या पक्षाचं तुम्हाला एक जिल्हा प्रमुख पद मिळालेलं आहे. नेमकी तुमची ही सुरुवात कशी झाली? नेमकं राजकारणात तुम्ही येण्याचा का निर्णय घेतला? कारण न पाहिलेला चेहरा पुढे आल्यामुळे अनेक म्हणजे अचंबित झाले. बरोबर. सर्वप्रथम त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची पूर्वीपासून असणारी आवड. त्या आवडीबरोबर शाळेत असल्यापासूनच आम्ही एक छोटासा ग्रुप चालू केला होता, हिंदवी स्वराज्य नावाने. तो ग्रुप चालू केल्यानंतर आमच्यातील बऱ्यापैकी सगळे चांगल्या परिवारातले होते. मग त्याच्यात वाढदिवस असतील, इतर गोष्टी असतील, यावेळेस आम्ही अर्धा खर्च आमचा प्रत्येकाचा पार्टीवरती न खर्च करता तो खर्च डोनेट करायचा. डोनेट पैशाच्या स्वरूपात नाही करायचा, तर जिथे गरजू आहे, अनाथ आश्रमात असतील, इतर ठिकाणी असतील, वृद्ध आश्रमात असतील, अशा ठिकाणी मदत करायला चालू केलेली. त्याचबरोबर छत्रपतींची अनेक पुस्तकं वाचणं असेल, म्हणून छत्रपती घराण्याचे कुठेतरी आपण आपल्याला काहीतरी देणं लागतो या हेतूने पूर्वीपासून एक पहिल्यापासून तुमचं ओढ राजांकडे बरोबर होते. त्यानंतरच्या काळात संभाजीराजे जिथे असतील, राजांचं गडांबद्दलचं संवर्धनाबद्दलचं भूमिका असेल, या गोष्टींमुळे आणखी ओढत गेलो. त्यानंतरच्या काळात विद्यार्थ्यांच्या अडचणी होत्या वैद्यकीय परीक्षांमध्ये, कोविडमध्ये. त्या काळात सर्वप्रथम जर कोणी, कारण की मेडिकल फील्ड जे आहे याच्यात विद्यार्थी असतील, इतर असतील, वेगळंच होतं ना पूर्णतः. वोट बँक म्हणून कोणीच समजत नाही. एक सुसंस्कृत चेहरे हे कोणाच्याच कामाचे, हे कोणाचेच कार्यकर्ते नाही. बरोबर. त्यामुळे त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. आपण बघितलं असेल त्या काळात इंजिनिअरिंगच्या एक्झाम्स असतील, यांच्यावरती बोललं गेलं, इतर एक्झाम्स असतील, यांच्यावरती बोललं गेलं, पण वैद्यकीय शिक्षण किंवा त्या गोष्टींवरती किंवा डॉक्टरांच्या अडचणीवरती कोणी बोलायला तयार नव्हतं. त्या काळात छत्रपती संभाजीराजांनी मदत केली. छत्रपती संभाजीराजांना विद्यार्थ्यांच्या भूमिका माहीत झाल्या. त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं. त्या पत्राद्वारे एका दिवसात ते पेपर कॅन्सल झाले. व यांची सुद्धा, हे सुद्धा माणसं आहेत, डॉक्टरांची सुद्धा काळजी केली पाहिजे, प्रथम भूमिका छत्रपतींनी घेतली. त्या दिवसापासूनच ठरवलेलं की आत्तापासूनचा प्रत्येक दिवस हा छत्रपतींसोबतच. तर विशेष म्हणजे तुम्हाला जी पहिली संधी मिळाली, अगदी जिल्हा प्रमुख म्हणून तुम्ही स्वराज्य पक्षाचं नाशिकचं काम बघतायत, इतकी मोठी संधी मिळाल्यानंतर तुम्हाला कशा, म्हणजे तुमच्या भावना कशा होत्या? मुळात छत्रपती परिवाराबरोबर जोडलं गेलं, त्यांचा मावळा म्हणून आपल्याला लोक बोलतात, हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. छत्रपतींचा नाशिक दौरा झाला, त्यावेळेस मी चांगल्या पद्धतीने दौरा पार पाडला. राजांनी भाषणात सांगितलं, माझा पठ्ठ्या डॉक्टर रुपेश नाठे. त्या दिवसापासून घरच्यांनाही वाटलं की इथून पुढे पोराने काही नाही कमवलं तर चालेल, पण छत्रपतींचा आजपासून हा मुलगा देणं लागतो, हा मुलगा आपला छत्रपतींच्या कार्यातच मग्न राहील. तेव्हापासूनच छत्रपतींबरोबर. त्याच्यानंतरच्या काळात छत्रपतींनाही कुठेतरी वाटलं की कदाचित हा मुलगा आयुष्यात पुढे काहीतरी राजकारणात काहीतरी चांगलं करू शकतो, सुसंस्कृत राजकारण करू शकतो. त्यामुळे ही छत्रपतींनी संधी दिली असं मला वाटतं. विशेष म्हणजे आता आपण बघतोय की राज्यामध्ये अनेक पक्ष आहेत, देशात अनेक पक्ष आहेत. संभाजीराजेंनी हा जो स्वराज्य पक्ष स्थापन केलेला आहे, विशेष काहीतरी समोर ध्येय ठेवून त्यांनी हा पक्ष स्थापन केलेला आहे. तुमची नेमकी काय रणनीती असणार आहे, किंवा नेमकं तुमचं ध्येय काय आहे, तुमची कामाची पद्धत काय आहे? तुम्हाला काय वाटतं की आपल्या पक्षाकडून जनतेची कोणती कामं झाली पाहिजे? आपण अगदी बरोबर बोलला साहेब. आत्ताच्या काळात जर बघितलं तर अनेक पक्ष आहेत, पण पक्षांमध्ये आपण दररोज बातम्यांमध्ये बघत असाल, कुठल्याच चांगल्या गोष्टींवरती किंवा विकासावरती बोललं जात नाही. आज कोण फुटला, आज कोणाचा पक्ष प्रवेश झाला, परंतु या सगळ्याच्या पलीकडे जाऊन गोरगरीब कष्टकऱ्यासाठी, कामगारांसाठी जे काम करायचं गरजेचं आहे, जे महाराष्ट्राला एक सुसंस्कृत बाणा होता, महाराष्ट्राची जी डेव्हलपमेंटची थेरी होती, ती जर परत एकदा पुढे आणायची असेल तर स्वराज्य हा शेतकऱ्यांचा पूर्णपणाने आमच्याकडे प्लॅन रेडी आहे की शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने आपण त्यांची प्रगती करू शकतो. आपल्याकडे कामगारांसाठी कोणते कायदे आहेत, पण ते अंमलबजावणी होती की नाही, कामगारांवर लक्ष दिलं जातंय की नाही, यासाठी आमच्याकडे योजना आहेत. आरोग्य खातं असेल, आरोग्य खात्यामध्ये मागेही डॉक्टर तानाजी सावंत हे मंत्री असताना
त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात हॉस्पिटलची काय हालत होती छत्रपती संभाजीराजांनी दाखवलं होतं. बरोबर. त्यावरनं लक्षात येतं की आरोग्य खातं आजही महाराष्ट्राचं कसं राहिलंय. महाराष्ट्र जर आपण एक प्रगतशील राज्य समजतो, त्यामध्ये आजही लोकांना लाखो रुपये हॉस्पिटलवरतीच खर्च करावा लागतात. म्हणजे कुठेतरी आरोग्य खातं असेल, याला सुधारणा असेल. त्यानंतरच आपण विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्याची प्रोसेस बघतो. विद्यार्थी ज्या वेळेस 10वी सुटतो, 12वी होते, त्यावेळेस त्याला कल्पनाच नसते त्याने आयुष्यात काय केलं पाहिजे किंवा प्रॉपर गायडन्स द्यायलाच लोक नाहीत. आणि आई वडील शेतकरी असतात, त्यांनाही कल्पना नसते की मुलांनी सायन्स घ्यावं, कॉमर्स घ्यावं, आर्ट्स घ्यावं, त्यातनं पुढे कसं जावं. एक घरातनं कोणीतरी गावातनं एखादा MPSC झालेला असतो, UPSC, तेवढंच स्वप्न घेऊन ते मुलं पुढे येतात. नंतर त्या प्रेशर हँडल न झाल्यामुळे अनेक अडचणी होतात. बरोबर. म्हणून मुलांनीही कसं पुढे गेलं पाहिजे, त्यांनी कसं त्यांचं क्षेत्र निवडलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी ठरवूनच स्वराज्य पुढे जाणार. आता नाशिकचा आपण विचार करूयात. नाशिकमध्ये तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून काम बघतायत. नाशिकची जी कार्यकारिणी तुम्ही पूर्णपणे झालेली आहेत, कामं देखील सुरू झाली आहे. आगामी आता निवडणुका येत आहेत. काय नेमके आपलं म्हणजे आगामी निवडणुका स्वराज्य पक्ष लढणार आहे? निश्चितपणाने छत्रपतींनीच मागे जाहीर केलंय की आता आमच्या हक्काचं स्वराज्य आलंय. आम्ही जीही निवडणूक लढवू ती स्वराज्यच लढवेल आणि जेही ठरवेल इथून पुढे ते स्वराज्यच ठरवेल. निश्चितपणाने आमच्या बैठकांमध्ये ठरलेल्या गोष्टी आहेत की कोणत्या निवडणुका लढल्या पाहिजे. विधानसभा हे सर्वप्रथम आमचं टार्गेट होतं, कारण की महाराष्ट्राची जर प्रगती म्हटलं तर विधानसभेवरतीच भगवा झेंडा आपला जर फडकला छत्रपतींच्या विचाराचा, तर निश्चितपणाने चांगलं काम होऊ शकतं. परंतु नंतरच्या काळात आपल्याला अजून काही गोष्टी लक्षात आल्या की दिल्लीतनं जर वातावरण हलवता आलं तर महाराष्ट्रात कामं पटकन होत आहेत. बरोबर. म्हणून लोकसभा देखील बऱ्यापैकी लढवण्याचं स्वराज्याने ठरवलंय. त्याच्यावरती अंतिम निर्णय छत्रपती जागा फिक्स झाल्यात की नाही अजून? आता स्वराज्याच्या जागा म्हटलं तर आपल्याला अनेक ठिकाणून मागण्या आहेत. जसं संभाजीनगर असेल, नाशिक असेल, कोल्हापूर असेल, मराठवाड्यातले अनेक ठिकाणं असतील, मुंबईतले काही ठिकाणं असतील. इथून प्रत्येकाला वाटतं की छत्रपती संभाजीराजांनीच आमच्या मतदारसंघात येऊन लोकसभा लढवावी. ही नाशिककरांची इच्छा आहे. काही नाशिककरांची पण मतं मागे आपण बघितली. नाशिककरांची सर्वात जास्त इच्छा आहे. मी तर कुठेतरी म्हणेल कोल्हापूर नंतर जर कोणाला जास्त वाटत असेल किंवा कोल्हापूरपेक्षा जास्त प्रेम जर कोणाचं छत्रपतींवर असेल तर ते नाशिककर म्हणून दुसरं कोणी नाही, असं आम्हाला तरी आताही वाटतंय. म्हणजे राजांचा वाढदिवस होता, तुम्ही इथून गेलात, तर तुम्ही अगदी बॅनर लावून गेले होतात की मुख्यमंत्री संभाजी राजे असतील पुढे. पहिले तर राजांच्या वाढदिवसाला आम्हाला वाटायचं आम्ही काही पदाधिकारी जाऊ, एक 10-15 गाड्या घेऊन आम्ही पदाधिकारी जाऊ. परंतु वेगवेगळ्या प्रभागातनं असेल, वेगवेगळ्या तालुक्यांमधनं असेल, प्रत्येकाची इतकी मागणी होती की आम्हाला देखील छत्रपतींच्या वाढदिवसाला यायचं. आणि जे भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर आपण प्रत्येकाने बघितले, ही आता कार्यकर्त्यांची मागणी असते, मावळ्यांची मागणी असते. त्यामधनं आदल्या दिवशी काही लोक ते पोस्टर बनवून घेऊन आले की आमची इच्छा आहे या महाराष्ट्राला सुसंस्कृत नेतृत्व लाभावं आणि ते छत्रपतीच असावे. आणि या पद्धतीचे आम्ही बोर्ड बनवले. मग ते प्रत्येक गाडीवरती जवळपास 101 गाड्या इथून नाशिकवरनं छत्रपती संभाजीराजांच्या वाढदिवसाला कोल्हापूरकडे गेलेल्या होत्या. आता जे आपण बघितलं की तुम्ही इगतपुरी असेल, त्र्यंबकेश्वर असेल, या ग्रामीण भागात जास्त तुमची पकड आहे किंवा तुम्ही कामाचा तिकडे जास्त वेळ घालवतात. खरं तर आपण बघतोय की काही पक्षांचं हे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष असतं. वोट बँक कुठे आहे हा विचार करून ते काम केलं जातं. मात्र तुमचं तसं नाही. अशी काही राजांची सूचना आहे की ग्रामीण भागातला माझा शेतकरी वाचला पाहिजे? मुळात आपण मांडलेला हा सगळ्यात चांगला प्रश्न आहे. या गोष्टीवरती कदाचित बऱ्यापैकी लोकांचं दुर्लक्ष होतं. प्रत्येकाला वाटतं पक्ष वाढवताना हा मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये वाढावा, जेणेकरून सिटीच्या लोकांमुळे आपल्याला अजून प्रसिद्धी मिळेल. परंतु छत्रपतींचं सांगणं आहे की तुम्हाला शेतकऱ्याची अडचण सोडवायची असेल तर त्याच्या बांधावर जाऊन उभं राहण्याची ताकद तुमची पाहिजे. आपल्याला एक प्रसंग सांगेल मी. इगतपुरीला एक घटना घडली होती. एका महिलेचा प्रेग्नन्सीच्या काळामध्ये तिला मृत्यू झाला. तर मृत्यू झाल्याची माहिती मी नाशिकचा असताना, मी स्वतः इगतपुरीचा भूमिपुत्र असताना मला माहित नव्हती. माझ्या आधी छत्रपतींना माहित झालं. छत्रपतींचा कॉल आला, अशा अशा ठिकाणी तुम्ही पोहोचले पाहिजे. पोहोचले का पाहिजे हे आम्हाला नंतर कळालं. मला वाटलं की गाडी काढायची, जायचंय. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी ठरवलं, निघालो. तर खरोखर खालून वरती जायला रस्ताही नव्हता. आम्ही पायी गेलो. नंतर खाली गावातल्या लोकांना माहीत झाल्यावरती कोणी ट्रॅक्टर पाठवण्याचा प्रयत्न केला, कोणी काय पाठवण्याचा प्रयत्न, तरी देखील आम्हाला जायला सुद्धा सगळ्या यंत्रणा वापरण्याचा प्रयत्न करून देखील जाता येत नव्हतं. मला वरती जायला 4-5 तास लागले होते त्या गावाकडे.
आजही आपण बघतो की आदिवासी भागात असेल, आज आदिवासी मतदारसंघाचा खूप फंड येतो, बरोबर. पण तो वापरत असताना कुठेतरी या लोकांना एक वोट बँक म्हणूनही यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही. अरे हे वरतून मतदान करायला खाली येतील का नाही याची देखील या लोकांना शाश्वती नाही. नाही आले तरी या लोकांना चालणार असतं ते. यांनी मतदान करावंच अशी यांची इच्छा नसते, कारण यांचं वोट बँक ठरलेलं आहे कुठून मतदार वापरून घ्यायचे, कुठे पैसे द्यायचे. परंतु छत्रपतींची भूमिका आहे, राजकारण करत असताना राजकारणात यायचंय तर छत्रपतींच्या विचारांनीच पुढे गेलं पाहिजे. खरा न्याय जर त्या लोकांना मिळाला, त्या काळात सुद्धा आपण त्या महिलेला मदत केली, आपण तिथे एक आंदोलन केलं. बरोबर. आंदोलन आम्ही हायवेवरती करू शकलो असतो प्रसिद्धी मिळण्यासाठी, आम्ही आंदोलन तिथे जागेवरती केलं. तिथे अधिकारी आले, ज्या रस्त्याचं कोणी लक्षच देत नव्हतं त्या रस्त्याबद्दल आमदार साहेब देखील बोलले. तो रस्ता आता कदाचित मंजूर झालेला आहे असं आमच्या कानावरती आलं. पण विशेष म्हणजे तुम्ही जसं म्हटले की आपणही बघतोय की दुर्लक्ष केलं जातं ग्रामीण भागाकडे. मात्र जनतेने देखील आता काहीतरी ठरवलं पाहिजे की जी लोकप्रतिनिधी आपण निवडून देत असतो 5 वर्षासाठी, म्हणजे असं मी तुम्हाला काही भाग दाखवेल की तिथे 5 वर्ष म्हणजे जेव्हा सुरुवातीचा काळ असतो निवडणुकीचा, तेव्हा जे लोकप्रतिनिधी मतं मागायला जातात त्याच्यानंतर एकदाही फिरकला जात नाही माणूस तिकडं. आजही पेठ, सुरगाणा, हर्सूल हा जो भाग आहे आपण बघतोय. मात्र लोकांनी हे आता कुठेतरी बदललं जाईल असं वाटतं तुम्हाला निवडणुकीच्या काळामध्ये? लोकांच्या देखील आता आपण बघतोय की ग्रामीण भागात देखील म्हणजे अनेक मुलं शिकलेली आहेत, मुली शिकलेल्या आहेत, आता कुठेतरी हे चित्र बदलेल. निश्चितपणाने आपण जो विषय मांडला तर की ग्रामीण भागात देखील लोक शिकलेले आहेत, आणि जो शिकलेला व्यक्ती असतो तो निश्चितपणाने तो प्रयत्न करतो की त्याच्या गावाला देखील शिकवावं, त्याच्या परिवाराला शिकवावं. लोक कोविड देखील विसरलेले नाहीत. कशा पद्धतीने राजकारण्यांनी लोकांना वाऱ्यावर सोडलं होतं, कोणताही राजकारणी त्याचं घर सोडून हॉस्पिटलला जात नव्हता, हे लोक विसरलेले नाहीत. आत्ता राजकारण्यांना वाटतंय की लोकांना विसर पडलाय सगळ्या गोष्टींचा, आपण त्याच्यापासून खूप पुढे आलोय, खोक्यांचं राजकारण झालं, पक्ष फुटले म्हणून लोक विसरले. लोक विरोध नाही करू शकत किंवा विरोध करण्याचा प्रयत्न करत नाहीये, बरोबर, म्हणून लोक पुढे येत नाहीये. परंतु मतदानामधनं निश्चितपणाने लोक या राजकारण्यांना त्यांची जागा दाखवून देतील. एक सुसंस्कृत चेहरा म्हणून, एक छत्रपतींना जे महाराष्ट्र घडवला होता 350 वर्षापूर्वी जसं स्वराज्य नांदत होतं, त्याच पद्धतीचं स्वराज्य हे पुन्हा एकदा महाराष्ट्रात नांदावं ही आता जनतेचीच इच्छा आहे. कारण आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातलं राजकारण जे ढवळून निघालेलं आहे हे खरं तर सामान्य माणसाला मान्य नाहीये. सामान्य माणसाला वाटत नाही की असं राजकारण व्हावं, मात्र वेगवेगळ्या कारणास्तव हे राजकारण होतंय. स्वराज्य पक्ष कुठेतरी अशी हमी देईल का की सामान्य जनतेने आमच्या पाठीशी उभं राहावं, आम्ही जे जनतेच्या कल्याणासाठी राजकारण करू? निश्चितपणाने याचं सगळ्यात मोठं उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर आज छत्रपतींचा पक्ष आहे, तिथं लाईन लागलेली असते लोकांची प्रवेश घेण्यासाठी, माझ्या आमदारांची, ज्या आमदारांना संधी नाहीये. आपण जर एक विचार केला 2 तिकीट मिळणार आहे, एक महायुतीकडनं लढतील, एक महाविकास आघाडीकडनं लढतील, तिसरे लोक चेहरे किती आहे, तरी देखील अजून छत्रपतींनी प्रस्थापित लोकांना संधी दिलेली नाही. माझ्यासारखे विस्थापित लोक असतील ज्यांचा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही, अशा लोकांना छत्रपती घडवण्याचा प्रयत्न करताय. छत्रपतींना पूर्ण विश्वास आहे असेच मावळे निश्चितपणाने महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करतील. आणि मला वाटतं हीच संधी आहे जनतेसाठी देखील की खरोखर जे चेहरे त्यांनी कधीच बघितलेले नाही, ज्या प्रकारे आम आदमी पार्टी अचानक उदयास आली, त्या प्रकारे स्वराज्य लोकांना वाटेल कुठे आहे की नाही, पण स्वराज्याचा भगवा निश्चितपणाने या विधानसभावरती फडकेल. स्वराज्याचा भगवा फडकेल, आमच्याही देखील शुभेच्छा आहेच तुम्हाला. मात्र राजेंनी आता काही दौरे वगैरे ठेवलेले आहेत का? आणि नाशिक जिल्हा असेल किंवा सर्व महाराष्ट्रामध्ये सध्या तसं काही आहे का तुमची पुढची रणनीती? निश्चितपणाने छत्रपतींचे दौरे आपल्याला पुढे काळात दिसतील. आमचा संपूर्ण वेळ हा गरजवंत मराठ्यांच्या लढ्यामध्ये आम्ही काही वेळ दिला होता, किंवा आपण म्हणू शकतो आत्तापर्यंतही त्यात होतो. त्याचं कारण म्हणजे खरोखर आपण बघितलं असेल तर मराठा समाज अनेक वर्षापासून मागणी करतोय आरक्षणाची. ती मागणी कुठेतरी मान्य होते, त्याच्यानंतर ते बरखास्त होतं, सुप्रीम कोर्टात टिकत नाही, या सगळ्या गोष्टी होत्या. याच्यावरती देखील आम्ही जनतेत जाऊन अभ्यास पूर्ण केला. त्याच्यामधनं स्वराज्याचं देखील काम होत होतं, कारण की जनतेत ज्या वेळेस जातो आपण, म्हणजे आरक्षणाला स्वराज्य पक्षाचा पाठिंबा आहे.
निश्चितपणाने स्वराज्य पक्षाचा आरक्षणाला पाठिंबा आहे. गोरगरीब घटकांना न्याय मिळावा, निश्चितपणाने श्रीमंत मराठ्यांना आज आरक्षणाची गरज नाही आपण असं म्हणू शकतो. पण हा किती टक्के? आपण एखाद्या गावात बघितलं तर एखाद्या घरासमोर फॉर्च्युनर उभी दिसू शकते, बरोबर. त्या फॉर्च्युनर मागचं कारण जमीन विकलेली असते म्हणून देखील असू शकतं. तो खूप शिकला, एखादा मोठा वकील झालाय, डॉक्टर झालाय, एखादा मोठा अधिकारी झालाय म्हणून त्याच्या घरासमोर फॉर्च्युनर आहे असं नाही आहे. आणि बाकीच्या घरांत आपण आजही परिस्थिती बघू शकतो, कोणाच्या घरावरती चांगले कौलं नाही, कोणाच्या घरांना पत्रे नाही. पण ते बघायला यायला जर कधी सुप्रीम कोर्टला खाली येऊन बघता आलं असतं तर निश्चितपणाने मराठा आरक्षण कधीच बरखास्त झालं नसतं असं आम्हाला वाटतं. मग आता जी काही सरकारने आरक्षण म्हणजे लागू केलेलं आहे, आरक्षण सांगितलेलं आहे, तो पुढचा विषय अजून सुप्रीम कोर्टाचा वगैरे, त्याच्यावर अनेक हरकती आलेल्या आहेत. मात्र आता कुठेतरी असं सांगितलं जातंय, म्हणजे अनेक ठिकाणाहून तशी माहिती मिळते की ते फसवलं आहे सरकारने, कुठेतरी फक्त एक लॉलीपॉप दाखवलेला आहे. आता त्या गोष्टीवरती बोलण्या इतपत माझा अभ्यास नाही, परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगेल मी. 2007 पासून छत्रपती संभाजीराजे अवघा महाराष्ट्र छत्रपतींनी पिंजून काढला. मराठ्यांच्या व गोरगरीब घटक असतील, इतर सुरुवात राजेंनी केली होती आरक्षणाची, कारण त्यांनी पहिलं असतील, बाराबोलीचे असतील, यांच्या सगळ्यांसाठी खरोखर जो गोरगरीब राहिलाय, ज्याला आरक्षणाचा लाभ मिळालेला नाहीये, त्या प्रत्येक घटकाला आरक्षण मिळावं किंवा प्रत्येक घटकाला न्याय मिळावा हा प्रयत्न निश्चितपणाने छत्रपती संभाजीराजांनी केला होता. ज्या वेळेस हे लक्षात आलं की मराठा समाज खरोखर मागास आहे, त्यावेळेस आपण बघितलं असेल आझाद मैदानावरती स्वतः ज्यांना त्यांचा राजवाडा सोडून येण्याची काही आवश्यकता नाही, आपण म्हणतो काही नेते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, अहो हे तर अख्ख्या राजवाड्यात ओरिजिनल राजे म्हणूनच जन्माला आले, तरी देखील गोरगरीब घटकासाठी स्वतः उपोषण करणं, स्वतः जनतेत जाऊन बसणं, स्वतः मैदानात झोपणं, हे कोणीही दुसरा व्यक्ती करणार नाही, जे छत्रपतींनी कार्य केलंय. म्हणून आम्हाला वाटतं की खरोखर छत्रपतींनी आता पुढे आलं पाहिजे, छत्रपतींचंच राज्य महाराष्ट्रात आलं पाहिजे. जर नाशिककरांनी, आपण नाशिकचं उदाहरण घेऊयात, कारण नाशिकमध्ये जास्त सक्रिय राजकारण तुमचं आहेच, इतरही जिल्ह्यांमध्ये आहेत, मात्र नाशिककरांनी जर आपल्याला संधी दिली तर अशा मुख्य कोणत्या 4 गोष्टी आहेत की आपला पक्ष त्याला प्रायोरिटी देईल ते विकासाच्या दृष्टीने? आपण नाशिकमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने बघितली पाहिजे, नाशिक हिस्टॉरिकली तर रिच आहेच, म्हणजे जसं हनुमान बरोबर प्रभू श्रीरामांची कर्मभूमी असेल आपण म्हणू शकतो, त्याच प्रकारे जॉग्राफिकली देखील नाशिक खूप सुंदर आहे. अनेक डॅम या नाशिकमध्ये आहेत. नाशिकला अनेक ठिकाणाहून येण्यासाठी एंट्री पॉइंट आहेत, एखाद्या शहराला एखादं असतं, आपल्याला अनेक एंट्री पॉइंट आहेत, 4 पेक्षा तर निश्चितपणाने जास्त आहे. त्यामुळे ही जी नाशिकची ग्रोथ आहे ही कुठेतरी या लोकांचा अभ्यास नसल्यामुळे रेस्ट्रिक्ट झाली होती. अदरवाईज पाहिजे तो विकास झालेलाच नाही. ज्या पद्धतीने इतर शहरांचा विकास झाला, आज आपलं नाशिक शहर मोठं वाढत गेलंय, बऱ्यापैकी ग्रामीण भागापर्यंत पोहोचले, इकडनं पाथर्डीपासून खाली, इकडनं सातपूरपासून पुढे जात असेल. एवढं जर नाशिक वाढत असेल, त्या नाशिकमध्ये जे विकास कामं यायला पाहिजे होते ते त्या पद्धतीने आलेले नाही. आणि जर आपल्याकडचे अनेक बिल्डर आहेत ज्यांचं काम खूप चांगलं आहे, ज्यांच्या संकल्पना खूप चांगल्या आहेत, किंवा त्या सगळ्यांचा एक ग्रुप करून काही चांगलं करता आलं असतं. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपल्याकडे पाण्याची कमी नव्हती, मग ते पाणी शेतकऱ्याच्या प्रत्येक बांधापर्यंत कसं पोहोचेल. आपण जर आत्ताचा सगळ्यात मोठा गोष्टी बघितल्या शेतकऱ्यांच्या, तर लोकांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता सुद्धा नाही किंवा इतर लोक रस्ते देत नाही. या छोट्या छोट्या गोष्टी ह्या सुद्धा जर लोकांना अडचणी जर मिटवता येत नसतील, आणि अनेक खासदारांकडे चक्रा मारल्यानंतर, आमदारांकडे मारल्यानंतर जर त्या शेतकऱ्याला देखील न्याय मिळत नसेल तर त्याची प्रगती नाही होऊ शकत. बरोबर, ह्या गोष्टी कुठेतरी झाल्या पाहिजे, त्याच्यानंतर निश्चितपणाने नाशिकची प्रगती व्हावी. आणि नाशिक खरं तर आपण बघतोय की नाशिकमध्ये अनेक म्हणजे सर्वच पक्ष लढतात, अनेक वेगवेगळे. आपण असं काही ठरवलं आहे की महापालिकांमध्ये देखील आता आपण उतरणार आहात? आपण, मी म्हणेल, सर्वात महत्वाचा प्रश्न विचारला किंवा नाशिकच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असलेला प्रश्न विचारला. नाशिकमध्ये आपण बघितलं असेल, पूर्वीपासून नाशिक नवीन लोकांना संधी देण्यात सगळ्यात चांगलं आहे. बरोबर. किंवा नवीन संकल्पना आली असेल एखादी, तर तिला साथ देण्यासाठी नाशिक खूप सुंदर जागा आहे. मनसेचा प्रवास जरी आपण बघितला, मनसे आल्यानंतर मनसेला संधी दिली नाशिककरांनी, नाशिककरांनी संधी दिली.
आपण बघितलं असेल, पहिल्यांदा नाशिकचे खासदार रिपीट झाले, अदरवाईज नाशिकचे खासदार देखील बदलत झाले. बरोबर. कोण काम करत नाही त्याला नाशिक निश्चितपणाने बाजूला करतं. बीजेपी आल्यानंतर फडणवीस साहेबांनी सांगितलं मी नाशिकला दत्तक घेतो. बीजेपीलाही लोकांनी संधी देऊन बघितली. आम्ही तर म्हणेल जे छत्रपतींचाच महाराष्ट्र आहे त्यांचंच नाशिक आहे, हे त्यांना दत्तकी घेण्याची गरज नाही, कारण की हे त्यांचं प्रेम असलेलं नाशिक आहे. म्हणून निश्चितपणाने नाशिककरांनी जर महानगरपालिकेत नाशिककरांनी ठरवायचंय, प्रत्येक प्रभागातनं जर युवकाला वाटलं की छत्रपतींनी मला साथ दिली तर मी ते चांगलं काम करेल, तर त्याला निवडून आणायचं काम निश्चितपणाने छत्रपती करतील. पण त्या युवकाला वाटलं पाहिजे का त्या प्रभागात तो काहीतरी चांगलं काम नाही, आपण बघतोय तुम्ही जसं म्हटलं की युवकाला वाटलं पाहिजे, तरुणांची ओढ ही छत्रपतींकडे आहे. आपण बघतोय की ज्यावेळेस छत्रपतींचे दौरे होतात किंवा विविध कार्यक्रम होतात, तरुणांचा सहभाग जास्त असतो. तरुणांचा सहभाग जास्त. निश्चितपणाने छत्रपतींनी एक गोष्ट ओळखली आहे की हे युवक युवती असतील, तरुण असतील, हे या महाराष्ट्राचे भविष्य आहे. यांना कुठेतरी सुसंस्कृत राजकारण आज नाही दाखवलं तर हे राजकारणापासून लांब जातील. आणि तरुण जर राजकारणापासून लांब गेला तर हुकुमशाही पद्धत यायला वेळ लागणार नाही. त्याचं कारण म्हणजे आपल्या घरातली जरी प्रत्येक गोष्ट असेल, ही प्रत्येक गोष्ट न कळत राजकारणी ठरवतात. कसं तर लोकसभेत बिल पास होतात, विधानसभेत बिल पास होतात, इतर कायदे बनतात. या गोष्टींवरती ठरतं की आपण कुठल्या गोष्टीसाठी किती पैसे द्यायचे. बरोबर. आपण घराचं कोलगेट असेल, साखर आणत असेल, या सगळ्या गोष्टी जर राजकारणी ठरवत असतील तर तरुणांनी राजकारणापासून का लांब राहिलं पाहिजे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणून निश्चितपणाने तरुणांची साथ जास्त छत्रपतींना आहे आणि छत्रपतींची देखील साथ तरुणांच्या पाठीमागे पूर्णपणाने आहे. तुम्ही तर राजकारणात आलात, अनेक तरुण राजकारणात येऊ पाहतायत. मात्र माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे की हे जे राजकारण सध्या घडतंय याबद्दल याकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे एक खरंच अपेक्षित आहे का की तरुण, म्हणजे जे नवे तुम्ही उल्लेख केला की अनेक तरुणांनी यायला पाहिजे राजकारणात, मात्र अशा जर गोष्टी घडत असेल, इतक्या खालच्या दर्जाचं राजकारण केलं जात असेल, तर त्या तरुणांनी का यावं राजकारणामध्ये, आणि याकडे तुम्ही कसं पाहता? आपण जर बघितलं की महाराष्ट्राला किंवा या भारताला असेल अनेक महापुरुष लाभले, त्या महापुरुषांचे विचार लागले. आपण आता जर बघितलं की दोन विभाग झाले तरुणांमध्ये, लोकांमध्ये. एक कट्टर हिंदुत्ववाद आपण म्हणतो आणि एक थोडं वेगळ्या पद्धतीचं राजकारण. त्यामधनं आपण बघत असाल गांधीजींवरती लोक बोलतात, लोक भगतसिंगांवरती बोलतात, लोक इतर लोकांवरती बोलतात. यांचं वाचन कुठेही झालेलं नाही. एखादा व्हॉट्सअप फॉरवर्ड, बरोबर, एखादा मेसेज येतो, त्यातनं हे ठरवतात त्यांची भूमिका काय. परंतु हे अशाच पद्धतीने जर चालू राहिलं, आज राजकारण्यांना डिवाइड अँड रूल पॉलिसी चांगली वाटते, डिवाइड करा, रूल करा, परंतु भविष्यात त्यांना देखील हे परत सुरळीत करता येणार नाही, ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. आज एक विचारधारेवरती तरुण चिटकून राहायचा. आमच्याकडे काही पक्ष असतील जे आपण म्हणतो शेकाप सारखे पक्ष असतील, इतर पक्ष असतील, हे पक्ष आज एखाद्या ठिकाणी दिसत नसले तरी त्यांचे कार्यकर्ते काही तसे जीवित आहे. त्याचं कारण म्हणजे जुने लोक विचारधारेवरती. बरोबर. आमची आजही प्रामाणिक भावना आहे की जसं शाहू महाराजांची जी विचारधारा होती, म्हणजे आता विचारधारा कुठेतरी संपत चालली. आमची प्रामाणिक भावना आहे की छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचं असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमधलं त्यांनी बघितलेलं स्वप्नातलं स्वराज्य असेल, हे पुन्हा एकदा नांदावं. खरोखर चांगलं राजकारण पुढे यावं. विरोधक जरी समोर आले तरी त्यांना एकमेकाची गळाभेट घेता आली पाहिजे, अशा पद्धतीचं राजकारण पाहिजे. अथवा आता जर आपण महाराष्ट्रात बघत असाल तर पोलीस स्टेशन मध्ये जर गोळीबार होत असतील, हे कशाबद्दल नाही. आणि हे जे तुम्ही स्पष्ट करतायत ना, यावर अनेक राजकीय विश्लेषकांनी देखील म्हटलेलं आहे की विरोधकांना कुठेतरी संपवलं जात आहे. जसं तुम्ही बोलले की जे मागचा काही जो आपल्याला इतिहास आहे की विरोधक जिवंत ठेवून आपण त्याच्याशी लढलं पाहिजे, आता कुठेतरी डायरेक्ट संपवलं जात आहे. तुम्हाला या गोष्टीत सांगायचं झालं तर आमच्यासारख्या तरुणांना देखील आता कुठेतरी आम्ही राजकारणात आलोय, अजून आम्ही नीटपणाने चालायला सुरुवात केलेली नाही, तरी लोकांना वाटायला लागलं या रेसमध्ये हे लोक जिंकता का काय. म्हणून आतापासून आमच्या सारख्याला देखील विरोध करण्याचा जर प्रयत्न होतो तर आपण विचार करू शकता हे प्रस्थापित आणि प्रस्थापित एकमेकांमध्ये किती विरोध करत असतील. आणि विरोधाला विरोध करायचा म्हटला तर प्रगती होणार नाही. बरोबर. म्हणून त्या कारणामुळे आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि थांबवण्याची ताकद फक्त एकाच घराण्यामध्ये आहे, छत्रपती घराणं. म्हणून लोकांनी छत्रपतींना साथ द्यावी, स्वराज्याला साथ द्यावी.
म्हणजे शेवटचं आव्हान मी तुम्हाला विचारणारच होतो की तुमचं नागरिकांना काय आव्हान आहे तुमच्या पक्षातर्फे, की तुमचं कामकाज कसं असेल आणि काय एक आव्हान कराल नाशिककरांना? खरोखर नाशिककरांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम आपल्या न्यूज बरोबर. महाराष्ट्र 24 चॅनलद्वारे हे सगळ्यांना विनंती करेन की खरोखर आपल्याला त्या छत्रपतींना साथ देता आली नाही. 350 वर्षापूर्वी आपण असतो तर निश्चितपणाने चांगला कुठलाही नागरिक असो तो छत्रपतींचाच मावळा असता, तो या रयतेच्या सुखासाठी राबला असता, लढला असता. पुन्हा एकदा आपल्याला 350 वर्षानंतर ती संधी चालून आलेली आहे. त्यांचेच वंशज, त्यांचेच 13वे वंशज छत्रपती संभाजीराजे यांच्या रूपाने पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये स्वराज्य आलेलं आहे. या स्वराज्याला आपण साथ तुमच्या स्वतःसाठी नाही तर तुमच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी द्या. आज जर आपण छत्रपतींना साथ दिली नाही तर निश्चितपणाने पुढची पिढी तुमच्यावरतीच प्रश्नचिन्ह उभं करेल की ज्या वेळेस पुन्हा एकदा या महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची गरज होती, सुरळीत राजकारण करण्याची गरज होती, एक चांगल्या त्यांच्या भविष्याची गरज होती, त्यावेळेस त्यांच्या आई वडिलांनी का साथ दिली नाही हे त्यांचेच मुलं विचारतील. म्हणून आज त्यांनी स्वराज्याचं पाईक व्हावं, छत्रपतींचं सेवेकरी व्हावं, मावळा व्हावं व या महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र यावं. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरं दिलीत. खरं तर रुपेश नाटे हे स्वराज्य पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत. त्यांनी स्वराज्य पक्ष आगामी काळामध्ये कसं काम करेल, संभाजीराजे छत्रपतींची पुढची रणनीती काय असेल, खरं तर त्यांनी सांगितलं की जी जनसेवा आहे हाच हेतू ठरून संभाजीराजेंनी हा पक्ष स्थापन केलेला आहे की लोक कल्याणकारी कार्य आपल्या हातून घडलं पाहिजे. जे शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं, शिवाजी महाराजांनी जे प्रत्यक्षात उतरवलं तेच स्वराज्य आता आपल्याला प्रत्यक्षात उतरवायचं आहे. कारण आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये राजकारण हे ढवळून निघालेलं आहे. वेगवेगळे पक्ष कोणत्या पद्धतीने काम करतायत आपण ते बघतोय. मात्र हा नवीन पक्ष एका नव्या जोमाने नव्या उमेदीने काम करतोय. या पक्षाला तसेच सर्व सहकाऱ्यांना रुपेशजी तुम्हाला देखील पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. इथेच थांबूयात, पुन्हा नव्या पाहुण्यांसोबत भेटूयात. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह.